सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली। आधी त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली। मात्र ती हत्या ज्यावेळी केली त्यावेळी आरोपींनी कोणाला तरी व्हिडिओ कॉल लावला अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली होती। मग तो व्हिडिओ कॉल एखाद्या मोठ्या राज्यकर्त्याला लावला का? तो व्हिडिओ कॉल वाल्मिक कराडला लावला का? किंवा तो व्हिडिओ कॉल आणखीन कोणाला लावला का? अशा चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगत होत्या। मात्र आता चौकशीमध्ये तो व्हिडिओ कॉल नक्की कोणाला लावला हा सगळा खुलासा झालाय। तोच खुलासा बघून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष। 9 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यांची हत्या ही इतक्या वाईट पद्धतीची होती, इतक्या क्रूर पद्धतीची होती की त्यांचे दोनही डोळे लायटरने जाळण्यात आले आणि त्यांच्या शरीरावर भरपूर प्रचंड ठिकाणी वार करण्यात आले। अगदी त्यांच्या शरीरातनं 3 लिटरच्याही वर रक्त वाहत होतं असं सुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार सांगण्यात आलं। मग आता ही हत्या होत असताना कोणाला तरी व्हिडिओ कॉल करण्यात आला अशी चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात रंगली होती। मग तो व्हिडिओ कॉल नक्की कोणाला करण्यात आला? तर प्रतीक गुले नावाच्या व्यक्तीनं मोकारपंथी नावाचा ग्रुप आहे, त्या ग्रुप मधल्या सगळ्या लोकांना हा व्हिडिओ कॉल करण्यात आला। 17 ते 19 या वयोगटातील किमान 5 ते 6 लोकांनी हे सगळं संपूर्ण हत्येचं कृत्य बघितलं असंच एकंदरीत आता चौकशीच्या माध्यमातून समोर येत आहे। सुदर्शन गुले याचं अवादा कंपनीच्या काहीतरी सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत वाद झाले आणि ज्या दिवशी तो वाद झाला त्या दिवशी सुदर्शन गुलेचा वाढदिवस होता, म्हणजेच त्याचा बर्थडे होता। आता वाढदिवसाच्या दिवशी वाद झाला आणि माझा वाढदिवस या लोकांनी खराब केला म्हणून त्याचा इगो कुठेतरी हर्ट झाला आणि त्या ज्या वादाचे जे व्हिडिओ आहे ते सोशल मीडियावर खूप प्रमाणात व्हायरल देखील झाले। मग ते व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुदर्शन गुलेच्या मनात आपला इगो कुठेतरी हर्ट झालाय अशी एक भावना आली आणि त्यानं प्रतीक गुले असेल किंवा त्याचे जे साथीदार आहेत त्यांच्या सोबत मिळून संतोष देशमुख यांचं अपहरण करत त्यांची निर्घृणपणे हत्या केली। पण ती हत्या इतक्या वाईट पद्धतीची होती की त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र आता संताप व्यक्त करतोय आणि जिकडे तिकडे फक्त आणि फक्त या सगळ्या मारेकऱ्यांना फाशी द्या अशाच मागण्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे। आता हा व्हिडिओ कॉल करण्यामागचं काय कारण आहे? तो व्हिडिओ कॉल ज्या फोनवरनं केला गेला तो फोन पोलिसांच्या ताब्यात आहे का हे अजूनही काहीच सांगता येत नाही। खरं तर विष्णू चाटे याची कोठडी काल संपली होती, पण आता सगळ्यांवर सरसकट मोक्का हा कायदा लावण्यात आला। मोक्का अंतर्गत त्यांच्यावर आता कारवाई होणार आहे। त्यामुळे सगळे आरोपी आता ह्या प्रशासनाच्या किंवा पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे, सीआयडीच्या ताब्यात आहे आणि एसआयटीच्या ताब्यात आहे। त्यामुळे आता यांच्या चौकशीनंतर काय बाहेर निघतं हे सुद्धा बघणं अत्यंत गरजेचं आहे। पण पोलिसांनी कोर्ट पुढे या सगळ्या गोष्टी मांडत असताना सुदर्शन गुले असेल किंवा इतर जी लोक आहेत त्या लोकांना त्यांनी केलेल्या हत्याचा कुठल्याच प्रकारचा पश्चाताप नाही, त्यांच्या चेहऱ्यावर भीतीची एकही शिकंज दिसत नाहीये असंच मत एकंदरीत पोलिसांनी मांडलं आणि त्यामुळे त्यांच्यावर सरसकट मोक्का लावण्यात आला। आता तो मोक्का मात्र वाल्मिक कराड याच्यावर अजूनही लावण्यात आला नाही। त्याबद्दल देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे हे सुद्धा संकटात सापडल्याचं दिसून येत आहे। वाल्मिक कराडवर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल झालेच, पण त्यासोबतच त्यांचा मुलगा म्हणजे सुशील वाल्मिक कराड याच्यावरही वेगवेगळे पद्धतीचे गुन्हे दाखल झाले। सोलापूरमध्ये त्याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला, त्याच्याच मॅनेजरच्या पत्नीने त्याच्यावर तो गुन्हा दाखल केला। आमची संपूर्ण वैयक्तिक संपत्ती स्वतःची आहे म्हणून त्यांनी ती लुबाडून घेतली असाच एकंदरीत दावा करण्यात आला, मारहाणीचा दावा करण्यात आला आणि त्यांच्या वकिलांनी ही संपूर्ण माहिती मीडिया समोर सांगितली। आता या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला नक्की काय वाटतं? प्रतीक गुलेनं तो व्हिडिओ कॉल का लावला असेल? मोकारपंथी या ग्रुपमध्ये आणखीन किती गुन्हेगार असतील याबद्दल तुम्ही काय विचार करता? तुमचा तो विचार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।